नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आपली आजची रेसिपी आहे भोगीची भाजी। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। आता रेसिपीला सुरुवात करूया। साहित्यामध्ये मी येथे घेतलेले आहे पावटा, वालपापडी, ताजे हिरवे वाटाणे, उसाचे पेरे, गाजराचे तुकडे, ताजे हिरवे हरभरे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो। शेंगदाणे मी 7 ते 8 तास पाण्यात भिजवून ठेवलेले होते आणि त्यासोबतच वांगे आणि बटाट्याचे काप करून ते मिठाच्या पाण्यात ठेवलेले होते, म्हणजे वांगे काळे पडत नाहीत। आणि 2 मोठ्या आकाराच्या बोरांचे तुकडे मी करून घेतलेले आहेत। इकडे मातीच्या भांड्यात तेल टाकून घेतलेला आहे। तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि कापलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचे आहेत। टोमॅटो 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पावडर मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, घरगुती वापरातील काळा मसाला, हळद आणि मीठ टाकून घेतलेला आहे। मसाले देखील 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले फ्राय झालेले आहेत। आता मी यामध्ये जे भाज्यांचे दाणे काढून ठेवलेले होते ते टाकून घेणार आहे। यामध्ये पावटा, हिरवे वाटाणे आणि हिरवे हरभरे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। या भाज्यांना शिजायला जास्त वेळ लागतो, यामुळे मी हे दाणेयुक्त भाज्या सुरुवातीला टाकून त्यांना एक वाफ देऊन घेतलेली आहे। एक वाफ देऊन झाल्यावर यामध्ये आपल्याला बटाटा आणि वांग्याचे काप, त्यासोबतच गाजर, उसाचे पेरे, वालपापडीच्या शेंगा, भिजवलेले शेंगदाणे आणि बोराचे काप टाकून परतून घ्यायचं आहे। या भाज्या व्यवस्थित मिक्स करून आपल्याला या भाज्यांना एक वाफ देऊन घ्यायची आहे। भाज्यांना एक वाफ देऊन झालेली आहे आणि भाज्या इथे बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत। यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला भाज्या पूर्णपणे शिजवून कुकिंग प्रोसेस स्टॉप करू शकता, पण मला भाजीत थोडासा रस्सा हवा आहे, यामुळे मी गरम केलेलं पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। त्यासोबतच कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। आणि आपला शेवटचा आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे तीळ। तीळ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार आहे। ही होती माझी पद्धत। ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। तसेच काही सूचना असेल तर त्याही कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।